लहानपणापासून आपल्याला सर्वांना एकच खोटा मंत्र सतत शिकवला गेला आहे. बेटा, फक्त 10वीत चांगले मार्क पाड, मग पुढचं आयुष्य एकदम सेट आहे. त्यानंतर म्हटले गेले, फक्त एक चांगली डिग्री घे, मग आयुष्य सेट आहे. आणि शेवटी फक्त एक सुरक्षित नोकरी मिळव, मग आयुष्य सेट आहे. मित्रांनो, तुम्ही हे सर्व ऐकले. तुम्ही स्वतःच्या इच्छा मारून रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास केला, स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवली, कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि समाजाने सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे तंतोतंत पालन केले. पण आज जेव्हा तुम्ही रात्री एकटे शांत बसता, तेव्हा स्वतःलाच एक अत्यंत वेदनादायी प्रश्न विचारता की ते सेट झालेले आयुष्य नक्की कुठे आहे? तुमच्या बँक खात्यात महिनाअखेरीस फक्त EMI भरायपुरते पैसे उरतात. रविवारी सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला सोमवारी ऑफिसला जाण्याची भीती वाटत असते. तुम्ही रोज थकलेले असता. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे, जे लोक शाळेत तुमच्यापेक्षा खूप मागे होते, ज्यांनी समाजाचे कोणतेही नियम पाळले नाहीत, ते लोक आज तुमच्या डोळ्यांसमोर अफाट यश मिळवून, स्वतःचा व्यवसाय करून आणि मर्जीने जगून तुमच्या कैक पटींनी पुढे निघून गेले आहेत. तेव्हा आतून एक भयंकर संताप येतो आणि वाटतं, मी सगळं काही बरोबर करूनही मागे का राहिलो? माझ्याच वाट्याला हा रोजचा संघर्ष का? माझी चूक नक्की कुठे झाली? मित्रांनो, जर हा प्रश्न तुम्हाला रात्री शांत झोपू देत नसेल, तर आज सर्वात आधी एक मोठा श्वास घ्या आणि स्वतःच्या पाठीवर कौतुकाची एक थाप द्या. कारण तुमची कोणतीही चूक नाहीये. तुम्ही बुद्धिमत्तेत किंवा कष्टांमध्ये कुठेही कमी पडला नाहीत. अडचण फक्त एवढीच आहे की तुम्ही ज्या नियमांनी हा आयुष्याचा खेळ खेळत आहात, ते नियम आता पूर्णपणे कालबाह्य झाले आहेत. जुन्या स्क्रिप्टवर आजचा नवा चित्रपट चालत नाही. आजच्या या अफाट वेगाने बदलणाऱ्या, स्पर्धेच्या आणि अत्यंत स्वार्थी जगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला जुने आदर्श सोडून काही नवीन, जळजळीत आणि अत्यंत वास्तववादी नियमांची गरज आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण भारताचे सर्वात लोकप्रिय आणि तरुणांच्या मनाचा अचूक वेध घेणारे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी लिहिलेल्या 11 रूल्स फॉर लाईफ या अत्यंत क्रांतिकारी, प्रेरणादायी आणि तुमच्या आयुष्याला एक अचूक दिशा देणाऱ्या पुस्तकाचा एक अत्यंत सकारात्मक, सविस्तर आणि ऊर्जा देणारा मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला केवळ मोठे स्वप्न पाहण्याचे खोटे सल्ले देत नाही, तर हे पुस्तक अत्यंत व्यावहारिक पातळीवर उतरून तुम्हाला तुमच्या रोजच्या संघर्षातून कसे बाहेर पडायचे आणि स्वतःला आतून एक खंबीर योद्धा कसे बनवायचे हे शिकवते. मित्रांनो, आजचा हा प्रवास तुमच्या मनातील सर्व संभ्रम आणि भीती कायमची नष्ट करणार आहे. त्यामुळे अत्यंत शांत मनाने, एका नव्या आशेने आणि पूर्ण विश्वासाने हा स्वतःला घडवण्याचा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपण नेहमी दुर्लक्ष करत असलेल्या पहिल्या नियमाने होते. आणि तो नियम आहे, शरीर हीच तुमची पहिली आणि सर्वात मोठी संपत्ती आहे. मित्रांनो, आपण आयुष्यात यशाच्या मागे इतके आंधळे होऊन धावत असतो की आपण सर्वात आधी स्वतःच्या शरीराचा बळी देतो. आपल्याला वाटते की पैसे कमवणे आणि मोठे होणे हेच एकमेव ध्येय आहे. आपण वेळेवर जेवत नाही, आपण झोपेची तडजोड करतो, आपण व्यायामाला कधीही वेळ देत नाही. पण लेखक अत्यंत प्रेमाने आणि ठामपणे विचारतात की जर उद्या तुम्ही करोडपती झालात, पण ते पैसे खर्च करण्यासाठी आणि तो आनंद उपभोगण्यासाठी तुमचे शरीरच धडधाकट नसेल, तर त्या कागदाच्या तुकड्यांचा काय उपयोग? तुमचे शरीर हे एक मंदिर आहे. हे एक अफाट, सामर्थ्यवान इंजिन आहे. जर तुम्ही या इंजिनमध्ये चांगले इंधन टाकले नाही, तर हे इंजिन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहोचवू शकणार नाही. रोज फक्त अर्धा तास स्वतःच्या शरीरासाठी काढा. चालायला जा, व्यायाम करा, योग्य आहार घ्या. जेव्हा तुमचे शरीर तंदुरुस्त असते, तेव्हा तुमच्या मेंदूला एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा मिळते. शारीरिकदृष्ट्या मजबूत असणारा माणूस मानसिकदृष्ट्या आपोआपच अजिंक्य बनतो. त्यामुळे आज
आणि याच क्षणी स्वतःला वचन द्या की जगात काहीही झाले तरी मी माझ्या शरीराची आणि माझ्या आरोग्याची पहिली काळजी घेईन. पुस्तकातील दुसरा आणि अत्यंत डोळे उघडणारा नियम आहे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करा. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की जो गणितात हुशार आहे, ज्याला परीक्षेत 100% गुण मिळतात, तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो. पण खऱ्या जगात आल्यावर आपल्याला समजते की पुस्तकी ज्ञान तुम्हाला फक्त नोकरी मिळवून देऊ शकते, पण आयुष्यातील मोठी संकटे पार करण्यासाठी तुम्हाला भावनिक बुद्धिमत्तेची सर्वात जास्त गरज असते. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची अफाट ताकद. जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला रागावतो तेव्हा लगेच निराश न होणे. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा रागाच्या भरात चुकीचा निर्णय न घेणे. जेव्हा सतत अपयश येते तेव्हा खचून न जाता शांत डोक्याने पुन्हा उभे राहणे. लेखक सांगतात की आजकाल तरुण पिढी अत्यंत नाजूक झाली आहे. कुणीतरी समाज माध्यमांवर एखादी वाईट कमेंट केली की लोक निराश होतात. मित्रांनो, तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या लोकांच्या हातात देणं आजच थांबवा. कुणालाही एवढा अधिकार देऊ नका की त्यांनी तुम्हाला कधीही रडवावे आणि कधीही हसवावे. स्वतःच्या भावनांचे मालक स्वतः बना. ज्या माणसाला स्वतःच्या रागावर आणि स्वतःच्या दुःखावर नियंत्रण मिळवता येते, त्याला या जगातली कोणतीही ताकद हरवू शकत नाही. तिसरा आणि तुमच्या करिअरचा पाया असणारा नियम आहे स्वतःला सतत बदलत राहा आणि नवीन गोष्टी शिका. आज आपण एका अशा जगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आणि जगण्याची पद्धत अत्यंत वेगाने बदलत आहे. काल जे ज्ञान उपयुक्त होते ते आज निरुपयोगी ठरत आहे. अनेक लोक विचार करतात की मी पदवी घेतली आहे, आता माझे शिक्षण संपले, आता मला फक्त आयुष्यभर नोकरी करायची आहे. पण हा विचार आजच्या काळात अत्यंत घातक आहे. लेखक एक अत्यंत सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की पाण्यासारखे बना. पाणी कोणत्याही भांड्यात टाकले तरी ते त्याचा आकार घेते. जर तुम्ही दगडासारखे ताठर राहिलात, जर तुम्ही बदल स्वीकारण्यास नकार दिलात, तर हा काळाचा प्रवाह तुम्हाला बाजूला फेकून देईल. तुमच्या क्षेत्रात काय नवीन घडत आहे याचा सतत अभ्यास करा. नवीन कौशल्ये शिका. जेव्हा तुम्ही स्वतःला सतत अपडेट करत राहता तेव्हा बाजारात तुमची किंमत दररोज वाढत असते. शिकणं कधीही सोडू नका, कारण ज्या दिवशी तुमचे शिकणं थांबते त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमची प्रगती कायमची थांबते. चौथा आणि अत्यंत जळजळीत वास्तव सांगणारा नियम म्हणजे पैशांचा आदर करा आणि आर्थिक साक्षरता मिळवा. आपल्या समाजात पैशांबद्दल अनेकदा चुकीचे विचार पसरवले जातात. पैशानं सर्व काही विकत घेता येत नाही असे म्हटले जाते. हे खरे असले तरी लेखक अत्यंत स्पष्टपणे सांगतात की पैसा हा ऑक्सिजनसारखा आहे. जोपर्यंत तो तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचे महत्त्व समजत नाही, पण जेव्हा तो नसतो तेव्हा तुमचा श्वास गुदमरतो. आजकाल अनेक तरुण लोक फक्त इतरांना दाखवण्यासाठी, स्वतःचा खोटा रुबाब मिरवण्यासाठी महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे आणि गाड्या कर्जावर विकत घेतात. मित्रांनो, हा जगातील सर्वात मोठा मूर्खपणा आहे. ज्या लोकांना तुम्ही ओळखतही नाही त्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या भविष्याची होळी करणं आजच थांबवा. पैशांचा आदर करायला शिका. तुम्ही कमवत असलेल्या पैशातील एक ठराविक भाग अत्यंत शिस्तीनं बाजूला काढा आणि तो योग्य ठिकाणी गुंतवा. आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे करोडो रुपये उडवणं नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला पैशांसाठी कुणासमोरही हात पसरण्याची वेळ न येणं. जेव्हा तुमच्याकडे बँक खात्यात एक भक्कम रक्कम असते तेव्हा तुमच्या चालण्यात आणि तुमच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. तुम्हाला कुणाचीही लाचारी करावी लागत नाही. पाचवा आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी भीती दूर करणारा नियम, अपयशाला अत्यंत प्रेमाने मिठी मारायला शिका. आपल्याला लहानपणापासूनच अपयशाची भयंकर भीती घातली जाते. नापास होणे म्हणजे जगाचा अंत असे आपल्याला शिकवले जाते. यामुळे आपण मोठे झाल्यावर कोणतीही नवीन गोष्ट करायला प्रचंड घाबरतो. आपण विचार करतो की जर माझा व्यवसाय बुडाला तर, जर मी या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर, लोक माझ्यावर हसतील. पण मित्रांनो, एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक सत्य
आज कायमचे लक्षात ठेवा. अपयश हे यशाच्या विरुद्ध बाजूला नाहीये. अपयश ही यशाचीच एक अत्यंत महत्त्वाची, आवश्यक आणि सुंदर पायरी आहे. जगात असा एकही यशस्वी माणूस नाहीये जो कधीही पडला नाही किंवा जो कधीही अपयशी ठरला नाही. जेव्हा एखादे लहान बाळ चालायला शिकते तेव्हा ते 1000 वेळा पडते, पण ते बाळ कधीच असा विचार करत नाही की आता मी पुन्हा उठणार नाही कारण लोक माझ्यावर हसतील. ते बाळ हसते, पुन्हा उठते आणि एक दिवस अत्यंत वेगाने धावायला लागते. आपणही आतून तेच धाडसी बाळ आहोत. फक्त लोकांच्या भीतीने आपण नवीन गोष्टी करणे सोडून दिले आहे. चुका करा, पडा, अपयशी व्हा, पण त्या अपयशातून एक अत्यंत मोठा धडा शिका आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहा. जो माणूस अपयशाला घाबरत नाही तो माणूस या जगावर राज्य करतो. 6वा आणि तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा नियम म्हणजे तुमची संगत आणि तुमच्या आजूबाजूचे लोक अत्यंत हुशारीने निवडा. मित्रांनो, एक अत्यंत प्रसिद्ध म्हण आहे की तुम्ही त्या 5 लोकांचे प्रतिबिंब असता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा सर्वात जास्त वेळ घालवता. जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे सतत स्वतःच्या नशिबाला शिव्या देतात, जे सतत इतरांच्या पाठीमागे त्यांच्यावर टीका करतात आणि ज्यांच्या आयुष्यात स्वतःचे असे कोणतेही मोठे ध्येय नाहीये, तर विश्वास ठेवा, तुमच्या आत कितीही अफाट टॅलेंट असले तरी हे लोक तुम्हाला कधीही मोठे होऊ देणार नाहीत. त्यांची ती नकारात्मक ऊर्जा तुम्हाला हळूहळू आतून पोखरून काढेल. लेखक अत्यंत प्रेमाने पण ठामपणे सांगतात की विषारी आणि नकारात्मक लोकांपासून अत्यंत शांतपणे 2 पावले दूर जा. तुम्हाला त्यांच्याशी भांडण्याची गरज नाही, फक्त स्वतःचा त्यांच्यासोबतचा वेळ कमी करा. अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुमच्या छोट्याशा यशाचे मनापासून कौतुक करतात, जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत ऊर्जा देतात. जर असे लोक प्रत्यक्षात नसतील तर चांगल्या पुस्तकांशी आणि महापुरुषांच्या विचारांशी मैत्री करा. तुमची सकारात्मक ऊर्जा ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ती कुणालाही फुकट वाया घालवू देऊ नका. 7वा नियम तुम्हाला विचारांच्या जाळ्यातून बाहेर काढून रणांगणात आणतो. अतिविचार थांबवा आणि प्रत्यक्ष कृती करा. मित्रांनो, आपल्या सर्वांकडे अफाट कल्पना असतात. आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवायचे असते, पण आपण एका अत्यंत भयंकर आजारात अडकलो आहोत. तो आजार म्हणजे फक्त आणि फक्त विचार करत बसणे. आपण योग्य वेळेची आणि परिपूर्ण संधीची वाट पाहत अनेक वर्ष वाया घालवतो. लेखक अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की परिपूर्ण अशी कोणतीही वेळ जगात अस्तित्वात नसते. जर तुम्ही सर्व ट्रॅफिक सिग्नल हिरवे होण्याची वाट पाहत घरात बसून राहिलात तर तुम्ही आयुष्यात कधीच घराबाहेर पडू शकणार नाही. विचार करणे अत्यंत सोपे असते, पण कृती करण्यासाठी धाडस लागते. तुम्हाला एखादे नवीन काम सुरू करायचे आहे, लगेच त्याचे पहिले पाऊल उचला. सुरुवातीला चुका होतील, सर्व काही अचूक नसेल, पण तुम्ही किमान शर्यतीत तरी उतराल. विचार करून कुणीही आजवर इतिहास घडवलेला नाही. इतिहास घडवला आहे तो मैदानात उतरून घाम गाळणाऱ्यांनी. भीतीवर मात करण्याचा जगातला एकमेव उपाय म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट अत्यंत आत्मविश्वासाने आणि हसत हसत पूर्ण करणे. 8वा आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगातील सर्वात महत्त्वाचा नियम स्वतःची इतरांशी तुलना करणे. आज आणि याच क्षणी थांबवा. जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या स्वतःचा मोबाईल पाहतो आणि समाज माध्यमांवर इतरांचे सुट्ट्यांचे, नवीन गाड्यांचे किंवा पार्टीचे फोटो पाहतो तेव्हा आपल्याला अत्यंत वाईट वाटते. आपल्याला वाटते की सर्वांचे आयुष्य किती मजेत चालले आहे आणि फक्त मीच दुःखात आहे. पण मित्रांनो, एक अत्यंत जळजळीत आणि वास्तववादी सत्य समजून घ्या. समाज माध्यमांवर दिसणारे जग हे 90% खोटे आणि फक्त दिखाव्याचे असते. लोक फक्त त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम आणि मोजके क्षण तिथे दाखवत असतात. त्यांच्या आयुष्यातील दुःख, त्यांचा संघर्ष, त्यांचे कर्ज आणि त्यांच्या घरातील भांडणे ते कधीही कॅमेरासमोर आणत नाहीत. तुम्ही स्वतःच्या खऱ्याखुऱ्या संघर्षाची तुलना इतरांच्या खोट्या आणि सजवलेल्या आयुष्याशी करत आहात.
हा स्वतःवर केलेला सर्वात मोठा अन्याय आहे. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची परिस्थिती वेगळी आहे आणि तुमची वेळही वेगळी आहे. जर तुम्हाला तुलना करायचीच असेल तर ती कालच्या तुमच्या स्वतःशी करा. कालपेक्षा आज मी एक पाऊल पुढे गेलो आहे का? कालपेक्षा आज मी काहीतरी नवीन शिकलो आहे का? फक्त आणि फक्त यावर लक्ष केंद्रित करा. तुमचे आयुष्य आपोआपच शांत आणि आनंदी होईल. 9वा नियम तुम्हाला तुमच्या आनंदाचा खरा मालक बनवतो. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या. आपण अनेकदा विचार करतो की जेव्हा मला ती विशिष्ट नोकरी मिळेल, जेव्हा माझे लग्न होईल किंवा जेव्हा माझ्याकडे मोठी गाडी येईल तेव्हा मी आनंदी होईल. आपण आपला आनंद नेहमी भविष्यात आणि वस्तूंमध्ये ढकलत असतो किंवा आपण दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो की त्यांनी मला आनंद द्यावा. लेखक सांगतात की आनंद ही बाहेरून मिळणारी वस्तू नाहीये, तर आनंद ही तुमच्या आतून निर्माण होणारी एक अवस्था आहे. जो माणूस आज आत्ता या क्षणी त्याच्याकडे जे काही आहे त्यात समाधान मानू शकत नाही, तो माणूस करोडपती झाल्यावरही कधीही आनंदी राहू शकत नाही. स्वतःच्या छोट्या छोट्या यशाचा उत्सव साजरा करा. रविवारी कुटुंबासोबत शांतपणे जेवण करण्यात जो आनंद आहे, तो आनंद जगातल्या कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये मिळू शकत नाही. स्वतःला आतून सांगायला शिका की माझे आयुष्य अत्यंत सुंदर आहे आणि मी आत्ता या क्षणी खूप आनंदी आहे. 10वा नियम साधेपणा आणि कृतज्ञता जपा. मित्रांनो, आपण जे काही मिळवतो ते केवळ आपल्या एकट्या प्रयत्नांचं फळ नसते. त्यात अनेक अदृश्य हातांचा आणि निसर्गाचा वाटा असतो. ज्या दिवशी तुम्हाला अहंकार स्पर्श करेल त्या दिवशी तुमची अधोगती सुरू होईल. नेहमी जमिनीवर पाय ठेवून जगा. तुमच्याकडे आज जे काही आहे त्यासाठी रोज सकाळी उठल्यावर निसर्गाचे, देवाचे आणि तुमच्या आईवडिलांचे आभार माना. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमच्या मेंदूतील तक्रार करणारा तो नकारात्मक भाग कायमचा शांत होतो. तुम्हाला समजते की तुम्ही किती भाग्यवान आहात. जगात लाखो लोकांकडे आज 2 वेळचे अन्न नाहीये. त्यांच्या तुलनेत तुमचे आयुष्य एका राजासारखे आहे. ही कृतज्ञतेची भावना तुम्हाला जगातील सर्वात अफाट ताकद देते. आणि 11वा सर्वात शेवटचा पण या पुस्तकाचा आत्मा असणारा नियम, काहीही झाले तरी कधीही कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. मित्रांनो, आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा सगळीकडून फक्त आणि फक्त अंधार दिसतो. असे वाटते की आता सर्व काही संपले आहे. आता माझ्याकडे कोणतीही ताकद उरलेली नाही. सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात. पण नेमक्या त्याच क्षणी जेव्हा तुम्हाला सर्व सोडून द्यावेसे वाटते तेव्हा स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला एक अत्यंत प्रेमाची आणि विश्वासाची आठवण करून द्या. स्वतःला सांगा की मी इथवर पोहोचण्यासाठी एवढा मोठा संघर्ष केलेला नाहीये की मी आता मध्येच हार मानेन. माझ्या अंगात अजूनही लढण्याची ताकद आहे. मित्रांनो, चेतन भगत यांचे 11 रूल्स फॉर लाईफ हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या आत दडलेल्या त्या खऱ्या, अत्यंत हुशार, धाडसी आणि अजिंक्य योद्ध्याला बाहेर काढणारा एक अत्यंत सुंदर आणि जिवंत प्रवास आहे. या जगात कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही, कारण तुमच्यातला विजय निसर्गाने आधीपासूनच निश्चित करून ठेवला आहे. स्वतःवर शंका घेणे, स्वतःला कमी लेखणे आणि परिस्थितीला दोष देणे आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. मित्रांनो, स्वतःच्या क्षमतेवर आजपासून 100% विश्वास ठेवायला सुरुवात करा. या संपूर्ण मास्टर क्लासमधील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला, तुमच्या हृदयाला भिडला आणि तुम्ही आजपासून कोणती नवीन सकारात्मक सवय सुरू करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या मनातील शंका दूर करून तुम्हाला एक नवी उमेद, नवी दिशा आणि एक अफाट ऊर्जा दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. तुमचे विचार सरळ ठेवा, शरीराची काळजी घ्या
आणि कृती अफाट करा.